स्वामी स्वामी जप करता, स्वामी भेटे भोळ्या भक्ता. ऐसा माझा देव भोळा, मात्र नाम घेता घेतो धावा. जे आपण दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला परत मिळतं. मग ते आनंद, प्रेम असो किंवा दुःख. दृष्टी तेथे जाईल जेथे जेथे, स्वामी दिसावा तेथे तेथे. ऐसी भक्ती करिता दृढ संकल्पे, स्वामी कृपा निश्चित दया. ज्यांना आपले विचार पटत नसतील त्यांना प्रत्युत्तर देत बसू नका, कारण गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या. गाळ आपोआप खाली बसतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. प्रिय स्वामी भक्तांनो, या संदेशाचा तुम्हाला उद्देश म्हणजे तुमच्या हरलेल्या मनाला धीर देण्यासाठी, तुम्हाला पुन्हा एकदा नव्याने जागृत करण्यासाठी आहे. तुम्ही स्वामी भक्त असाल तर हे देवाचे शब्द शेवटपर्यंत ऐका. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा. देव म्हणतो, तुम्हाला जे पाहिजे ते मिळालं नाही म्हणून देवावर रागवू नका. देव तुम्हाला कधी कधी ते देत नाही जे तुम्हाला पाहिजे. देव तुम्हाला ते देतो जे तुमच्यासाठी चांगलं आहे. स्वामी आज तुला म्हणतात, हरकत नाही. कितीही वाईट वेळ असू दे, तुला कितीही अडकल्यासारखं वाटू दे, तुम्ही किती रडला आहात ते मला माहीत आहे. आता सर्व काही बदलणार आहे. तुझा फक्त माझ्यावर विश्वास असू दे. काळजी करणं थांबव. माझी तुझ्यासाठीची एक खास योजना आहे. तुम्ही तुमचा कठीण काळ ओलांडला आहे. आतापर्यंत तुमच्या आयुष्यात जे काही घडत होतं ते तुमच्या भल्यासाठीच होतं. याचा अनुभव तुम्हाला लवकरच येईल. म्हणून जे काही झालं ते सोडून द्या. भूतकाळ सोडून द्या आणि आपल्या भविष्यावर लक्ष केंद्रित करा. जेवढ्या लवकर आपण आपल्या मागे काय सोडलं त्याकडे मागे वळून बघणं बंद करत नाही, तितक्या लवकर आपल्याला नवीन संधी आणि आनंदी सुखी आयुष्य दिलं जात नाही. एकामागून एक संकट किंवा अडचणी आल्या की अनेक जण देवावर रागवतात, वाईट बोलतात, पण साक्षात त्या परमेश्वरालाच आपल्या लेकरांची काळजी असते. तो कोणत्या ना कोणत्या रूपाने संकटाकाळी मदत करणाऱ्या माणसाची भेट घडवून देतो आणि तुलासुद्धा असा माणूस लवकरच मिळेल जो तुला संकटातून बाहेर काढेल. कारण तू तुझ्या स्वामींना नाही तर तुझ्या स्वामींनी तुला निवडलं आहे. निश्चिंत राहा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असा एकटा बसून कसला विचार करत आहेस? नको जास्त विचार करू. जे आता तुझ्या आयुष्यात चालू आहे तेच अजून खूप लोकांच्या आयुष्यात चालू आहे. हा काळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असतो. असं खचून कसं चालेल? आणि तुम्ही असे खचलात तर तुमच्या परिवाराकडे कोण पाहिल? आणि आता अजिबात रडू नकोस, कारण अर्ध्यात शर्यत सोडणारा तू नाहीस हे मला माहिती आहे. विश्वास ठेव. समोर उभा असलेल्या संकटापेक्षा तुझ्या पाठीशी उभी असलेली शक्ती मोठी आहे. त्या शक्तीने समस्येचं उत्तर कधीच तयार केलं आहे. तू मात्र मुखात अखंड नाम घेत प्रामाणिक प्रयत्न कर. बघ, विजय तुझाच आहे. माझ्यासोबतच असं का, हा प्रश्न सततपणात येत आहे. पूर्वीचे ऋणानुबंध असल्याशिवाय माशीसुद्धा अंगावर बसत नाही. त्यामुळे मागच्या जन्मातील देणेकरी, वैरी, ज्यांना त्रास दिला ते सर्व आपल्याला या जन्मी भाऊ, बहीण, नातेवाईक, शेजारी या रूपात आपल्याकडे ऋण वसूल करतात व ज्यांना आपण मदत केली तेही या जन्मी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन परतफेड करतात. मी सरळ मार्गी आहे. मी कोणालाही त्रास दिला नाही. मग माझ्यासोबत असं का होतं याची कधीही खंत व्यक्त करू नका. परमेश्वराची कृपा होते, पण श्रद्धा आणि सबुरी हे 2 गुण अंगी असतील तर पुढे जायचं असेल तर चुकीच्या मार्गावर जाऊ नका. जर तुम्ही मनापासून प्रार्थना केली असेल तर ती निश्चितच देवापर्यंत जाते. स्वामी आज तुम्हाला म्हणतात, अरे आमची सेवा करता ना, मग तुमच्याकडे राग, मानसन्मान, अहंकार, मोठेपणा, मीपणा, रुसवे फुगवे, दुसऱ्याबद्दल वाईटपणा या गोष्टी कशाला? सोडा ते सर्व. मनापासून सेवेत विलीन व्हा. तुमच्याकडे असणारा राग तुमच्यातील चांगल्या गुणांना हळूहळू नष्ट करत असतो. म्हणून राग सोडून द्या. माझं नियोजन तुला आता नाही समजणार, योग्य वेळी समजेल. जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर खूप काळ माझ्यासोबत आहेस, पण अजूनही काही गोष्टी अंधारात शोधत आहेस. तू स्वतःला समाधानी म्हणत आहेस, पण मी इतरांच्या भल्याचा विचार करत आहे असंही सांगत आहेस. तरीही कुठेतरी समोरच्याचं चांगलं होताना
समोरचा तुझ्यापेक्षा जास्त उन्नतीला पोहोचत आहे हे तुला दिसतं, तेव्हा तुला कुठेतरी मनामध्ये असं वाटतं की हे मला का नाही मिळालं, आणि ती छोटीशी खंत तुला तुझ्या ध्येयाच्या जवळ जाण्यापासून अडवत आहे. म्हणून समोरच्या आनंदामध्ये मनापासून सामील हो. तू सुद्धा तसाच आनंदी राहा. माझ्या स्वामींवर विश्वास आहे, स्वामी नामावर विश्वास आहे, माझं चांगलंच होत आहे. आणि आपण जेव्हा या विश्वासाने नाम घेतो, निरंतर कर्म करतो, तेव्हा जीवनात आश्चर्यकारक घटना घडतात. सगळं चांगलं होणार आहे हे मनात धरून चला, बाकीचं सगळं आम्ही पाहून घेतो. विश्वास असला की अशक्य गोष्टसुद्धा शक्य होतात. तुझ्या वाटेचं दुःख तू भोगून संपवलं आहेस, तुझ्या वाटेचं सुख तुला मिळणार. कर्मावर विश्वास ठेव, आता अपेक्षेपेक्षा जास्तच मिळणार. आता फक्त तू तुझ्या आळसाच्या आहारी जाऊ नकोस, कारण तुझ्या सुंदर भविष्याची जी तू स्वप्ने रंगवली आहेस ती तुझ्या आळसामुळे स्वप्नच राहतील. आणि लक्षात ठेव, जर वारा हवामानाची दिशा बदलू शकतो, तर मनापासून केलेली प्रार्थना नशीब बदलू शकते. अखंड विश्वास, अखंड नामस्मरण मनावर रुजू झालं की मग आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एक कायम लक्षात ठेवा, ध्यानाची अंतिम पायरी गाठल्याशिवाय नामसाधना म्हणावी तेवढी आणि म्हणावी तशी रंगत नाही. म्हणून ध्यानाला बसणं अतिशय आवश्यक आहे. बाळांनो, विश्वास ठेवा, तुमच्यासाठी माझी योजना सर्वोत्तम असते. कधी कधी प्रसंग कठीण असतात, तेव्हा मी तुमच्यासाठीच काहीतरी करत असतो. पण तुम्हाला असं वाटतं की मी संकटात आहे, तरीही स्वामी माझ्या मदतीला येत नाहीत. बाळा, संकट तर तुला येतच राहणार, त्यातून तर कोणीही सुटत नाही. भले भले तुझी साथ सोडतील, तुला एकटं पाडतील, तुझ्यावर हसतील, तुझा द्वेष करतील, तुझ्या जीवाभावाची माणसंसुद्धा तुला एकटं पाडतील. तू हतबल होशील, निराश होशील, क्षणभर तुला वाटेल सगळं संपलं की काय. तेव्हा एक लक्षात ठेव, जेव्हा सर्व आशा अपेक्षा आपलेपणा संपतो, तेथूनच तुझ्या या ब्रह्मांड नायकाचा खेळ सुरू होतो आणि सर्व अशक्यही शक्य होऊन जातं. बाळा, तुझ्या मनात येणाऱ्या शंका आणि कुशंकांमुळे तू माझ्यापासून हळूहळू लांब चालला आहेस. त्यामुळे पहिलं तुझ्या मनातील शंकांना काढून टाक, मगच तुला मार्ग दिसेल. हे मात्र खरंय, नुसतं स्टेटस ठेवून दिखावा करून भक्ती घडत नसते. हो, या आयुष्यात आपल्याला स्वामींनी त्यांची सेवा करण्याची संधी दिली आहे, तर आपण त्यातील दैनंदिन जीवनातील 24 तासांमध्ये निदान 1 तास तरी स्वामींच्या सेवेसाठी देता आला पाहिजे. 1 तास वेळ काढून स्वतःच्या शरीराला कष्ट सहन करून, बैठक मारून स्वामींचा जपस्तोत्र पठण, पारायण नक्की केलं पाहिजे. तेव्हा ती खरी भक्ती आणि त्यानंतर येणारी खरी अनुभूती आहे. अन्यथा या आधुनिक डिजिटल भक्तीला काही अर्थ नाही. जर तुम्ही असं काही करत असाल तर आजच ते बंद करा आणि फार गंभीर होऊन जगू नका. कारण हे विश्व करोडो वर्षांपासून आहे. इथे कित्येक आले आणि कित्येक गेले, पण कोणी कोणासाठी थांबलं नाही. जे व्हायचं ते होतच राहणार. तुम्ही विचार करून मनासारखं घडणार नाही. प्रार्थना कधीच वाया जात नाही, पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाहीत. त्यामुळे ज्या गोष्टी मिळणार होत्या त्याही मिळत नाहीत. संयम ठेवायला शिका, सर्व काही मिळेल. आणि लक्षात असू द्या, स्वामी सेवेत स्वामी आपली भरपूर परीक्षा घेतात. ते आपला संयम बघत असतात. आपल्याला भरपूर संकट व अडचणीही निर्माण करतात. बऱ्याच वेळा प्रारब्धामुळे आपली सेवा ही खंडित होते. बरेच सेवेकरी कंटाळून स्वामी सेवा सोडूनही देतात, पण ते चुकीचं आहे. आपण का विसरतो की संकट कितीही मोठं असलं तरी त्या संकटाहून आपले स्वामी मोठे आहेत. म्हणून कधीही न डगमगता स्वामी सेवेत चालत राहा. कारण स्वामींनी जर एकदा आपला हात दिला आहे तर ते कधीच सोडणार नाहीत. तर ते नेहमी आपल्या पाठीशी उभे असतात आणि येणाऱ्या संकटाची तीव्रता कमी करत असतात. आणि नंतर ओंजळीत इतकं सुख देतात की त्या सुखाची आपण कधी कल्पनासुद्धा केलेली नसते. आणि स्वामींचा हात धरून चालणं, ज्याला तो कधीच एकटा पडत नाही आणि या विश्वातील कुठल्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. कारण आपलं अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगू नका.
कारण नीतिमत्ता जर तुमची साफ असली तर परमेश्वर तुम्हाला काटासुद्धा टोचू देणार नाही. आणि इतकी चिंता कशासाठी? जे तुझं आहे ते कधीच कुठे जात नाही आणि गेलं तरी ते फिरून तुझ्यापाशी येतं. एक दिवस तुला याचा प्रत्यय निश्चित येईल. ओंजळीत बसेल एवढं नक्की घ्या, पण सांडण्याआधी ते वाटायला शिका. मग तू जर असं वागलास तर तुझी ओंजळ कधीच रिकामी राहणार नाही. प्रत्येक पावलावर जरी संकट आलं तरी जोपर्यंत आमचा हात धरलाय तोपर्यंत काळजी करायची नाही. जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे मी असेल. सर्व काही ठीक होईल. तू कोणाला फसवू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी. तुझी फसवणूक होऊ देणार नाही. अडचणी आयुष्यात नाही तर मनात आहे. ज्या दिवशी मनावर विजय मिळवशील त्या दिवशी मार्ग दिसेल. कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख, यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथेपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, येथूनच स्वामीलीला सुरू होते. येथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकावते. काही क्षण ते हवेतच असतं, पण ते हसत असतं. कारण त्यात त्याचा विश्वास असतो की कोणीतरी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास तुमच्या स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं शक्य होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असं काहीच नाही. फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे. आणि आता लोकांकडून अपेक्षा करणं सोडून द्या. जे नशिबात असेल ते स्वामी नक्की देतील. आणि निश्चिंत राहा, कारण ही सृष्टी निर्माण करणाऱ्याला देव म्हणतात आणि तुमची संकट हरणाऱ्याला ब्रह्मांड नायक म्हणतात. मग तुमची चिंता करणं व्यर्थ आहे. तुम्हाला ती प्रत्येक गोष्ट मिळेल ज्याची तुम्ही स्वप्ने पाहत आहात. तुमच्या आयुष्यात सुखाचं आगमन होईल. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुम्ही जे काही करत आहात ते करत राहा. गोष्टी तुमच्या विरुद्ध होत असतील, पण म्हणून धीर सोडू नका. हाच प्रवास तुम्हाला तिथे नेईल जेथे तुम्हाला पोहोचायचं आहे. जीवन 2 दिवसांचं आहे. एक दिवस तुमच्या बाजूचा तर एक दिवस तुमच्या विरुद्ध. तुमच्या बाजूच्या दिवशी गर्व होऊ देऊ नका. आणि जेव्हा दिवस तुमच्या विरुद्ध असेल तेव्हा थोडी सबुरी जरूर पाळा. जीवनात एकच करा, स्वतःचे नाव कमवण्यासाठी दुसऱ्याचे नाव खराब करू नका. आयुष्यामध्ये चढ उतार, सुख आणि दुःख हे येणारच आहे. परंतु प्रत्येकाला वाईट काळाला सामोरं जावं लागतं. हे सत्य देखील तितकंच लवकर त्या व्यक्तीला स्वीकारताही यायला हवं. कारण वाईट दिवसांना सामोरं गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. वाईट दिवसांना सामोरं गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी सदा सहाय्यते. स्वामी सदा सहाय्यते. मग तुला कशाची चिंता करण्याची गरजच होणार नाही. आयुष्यात कोण कसा वागतो यापेक्षा तुला नेमकं काय करायचंय एवढाच विचार फक्त तू कर. बाकी अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतो. कोणाच्याही चुका मोजत बसू नको. त्याचं आयुष्यच त्याला त्याच्या चुकांची शिक्षा देणार आहे. तुझ्या आयुष्याची फार वाईट दशा झाली ना, तरीही एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या या आयुष्याला दिशा दाखवणारा गुरु तुझ्यासोबत आहे. आणि तुझ्यासोबत जर तुझा गुरु आहे तर तू या जगाची फिकीर का म्हणून करतोस? तुझ्या आयुष्यात कोण येणार हे जन्मतःच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असतं. काही लोक तुझ्या आयुष्यात तुझ्याच वाईट कर्मांची शिक्षा द्यायला येत असतात, तर काही लोक तुला तुझ्या आयुष्यात चांगल्या कर्माची फळं देखील द्यायला येत असतात. म्हणून काही लोकांकडून तुला खूप त्रास सहन करावा लागतो. या उलट काही लोकांमुळे तुला आनंदाचे क्षण जगायला मिळतात. म्हणून या दोन्ही गोष्टी तुझ्याच तुला परत मिळालेल्या आहेत असं म्हणून त्याचा हसत मुखाने स्वीकार कर. आणि पुढेही तसंच घडणार आहे हे देखील मान्य कर. कर्म तुझ्याकडे पुन्हा एकदा चालत येणार आहे असं मान्य करून तू आजचं पाऊल जरा जपून टाकलं तर नक्कीच तुझं पुढचं आयुष्य हे सुखातच जाणार आहे. अरे पुढचं आयुष्यच काय, पण पुढचा जन्म देखील तुला सुखाचाच मिळणार आहे. म्हणून इथून मागे काय घडलं किंवा तुझ्यासोबत काय झालं हा विचार करण्यापेक्षा तुझ्याकडे आजचा दिवस आहे आणि आजच्या या दिवसामध्ये तुला कशा प्रकारे कर्म अजून चांगली करता येतील हा विचार कर. अरे जेव्हा तू चांगले कर्म करतो तेव्हा नक्कीच तुझ्यासाठी कुठेतरी काहीतरी चांगलं लिहिलं जातं. चांगले कर्म करणे म्हणजे फक्त दानधर्म करून पुण्य कमावणे इतकेच नव्हे, तर आपल्यामुळे कोणा निरापराधाला त्रास होणार नाही
किंवा कोणा गरिबाचा छळ होणार नाही अशी वृत्ती जरी तू ठेवली तरीही तुझ्या कर्माची फळं तुला गोडच चाखायला मिळणार आहेत. जीवन ही एक कला असते. तुझं जीवन ही एक कला असते. तू स्वतःच त्यामध्ये रंग भरू शकतोस आणि तुझ्या आयुष्याचे चित्र तू सुंदर बनवू शकतोस. तुझं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी जेव्हा तू इतरांकडून अपेक्षा करतोस तेव्हा तुझा अपेक्षाभंग हा निश्चितच होतो. म्हणून इतरांकडून अपेक्षा करण्यापेक्षा तू तुझ्या या स्वामी माऊलीकडून अपेक्षा कर. कारण स्वामी माऊली कधीही कुणाचा अपेक्षाभंग होऊ देत नाहीत. म्हणून तुझं तूच आता ठरवायचं आहेस. तुझ्या आयुष्यात तुला रंग भरायचे की तुझं चित्र हे बेरंग ठेवायचं. तुझं जीवन म्हणजे एक प्रकारचं शिक्षणच आहे. प्रत्येक अपयशातून काहीतरी नवीन शिकणं ही तुझी जबाबदारी आहे. कारण परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण देते. चांगल्या गोष्टी घडत नसतात, त्या घडवाव्या लागतात. त्यासाठी योग्य त्यावेळी योग्य ते निर्णयही घ्यावे लागतात. या जगात तुला टिकायचं असेल तर थोडी दुनियादारी देखील तुला शिकावीच लागेल. नाहीतर गवळीच्या भावात तू विकलाही जाशील. पण फक्त असं वागत असताना तुझ्यामुळे कोणाला त्रास होणार नाही इतकी मात्र काळजी घे. आणि जेव्हा तुझे कर्म चांगले असतात तेव्हा हा परमेश्वर नक्कीच तुझ्यासोबत असतो. शांत बसून निरीक्षण करायला शिक. तुझ्यासमोर ही जी परिस्थिती येते, तुझ्या बाबतीत जेही घडतं, वेळ कशीही येऊ दे, पण त्या काळामध्ये त्या वेळेमध्ये शांत बसून निरीक्षण करायला शिक. कारण प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देणं गरजेचं नसतं. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो आम्ही. जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो आम्ही. साथ देतो आम्ही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजच्या स्वामी संदेशामध्ये आपल्याला खूप छान असं ऐकायला मिळालं, शिकायलाही मिळालं. आता संदेश फक्त ऐकल्यानंतर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होणार नाही, तर जे काही विचार आहेत किंवा त्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा अवलंब देखील आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये करावा लागतो. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण पुढे जातो आणि आनंद मिळवू शकतो. म्हणूनच स्वामींनी सांगितलेल्या मार्गावर चालायचं आहे. या कलियुगामध्ये राहत असताना आपल्याला स्वतःला देखील सावरायचं आहे. त्यासोबतच थोडीशी दुनियादारी देखील आपल्याला शिकायची आहे. फक्त एक काळजी घ्यायची की स्वामींसमोर जाताना आपली मान खाली झुकणार नाही, असं आपल्याला काहीही करायचं नाही. या व्यतिरिक्त जेव्हा आपली कर्म चांगली असतात आणि आपण कधीही जाणून बुजून कोणाचा छळ करत नाही, तेव्हा नक्कीच स्वामी माऊली आपल्या पाठीशी असते आणि सदैव आपल्याला एकच सांगते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. धर्म कोणताही असो, चांगले कर्म करत राहा. हिशोब कर्माचा केला जातो, धर्माचा नाही. हे कलियुग आहे मित्रा. इथे शब्द घेणारे नाही, दारू पिणारे खरं बोलत असतात, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही नीट सावधगिरीने वागलं पाहिजे. लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून केलेल्या कामाला प्रदर्शन म्हणतात आणि कुणाचं तरी चांगलं व्हावं म्हणून केलेल्या कामाला चांगुलपणा म्हणतात. भास म्हणजे मनात कल्पनांचा खेळ आहे आणि आभास म्हणजे त्या खेळाचा अंतिम डाव आहे. जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका. जग ज्यांच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्यांच्याकडे सर्व काही आहे त्यांच्यावर जळत असतं. खूप अडचणी आहेत, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामी समर्थांमुळे येते. आणि त्यांच्याकडे पाहिलं की असं वाटतं आपल्याला जीवनाची एक नवीन उमेद मिळाली आहे आणि आपण भरपूर काही जीवनामध्ये करू शकतो. इथे प्रत्येकाला वाटते आपण किती शहाणे आहोत. यावर उपाय एकच, सगळं शांतपणे पाहणे. आणि हे पाहतच राहिल्याने तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं आणि जीवनाकडून तुम्ही जे प्रश्न असतील त्याची उत्तरं नक्कीच मिळतील. वेदनांना फक्त साथीदार असतात, भागीदार नाही. माणूस गर्दीत असला की एकट्याचा विचार करतो आणि एकटा असला की विचारांच्या गर्दीत हरवून जातो. मनाचा व्यवहार जपणारा माणूस धनाचा हिशोब ठेवत नाही, म्हणून तो लोकांना जपत असतो. आणि काही लोक पैशांना जपत असतात आणि ते माणुसकी विसरून जातात. दुःखाचा अनुभव घेतल्याशिवाय सुखाची किंमत आपल्याला कळत नाही. जीवनामध्ये प्रत्येक वेळी सगळ्यांची व सगळ्यांच्या सल्ल्यांची गरज नसते. कधी धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान व समजून घेणाऱ्या हृदयाची देखील गरज असते. मन माहेरी धावतं आणि सासरीही रमतं. धन्य ती स्त्री, तिला दोन्ही जमतं.
आणि अशा या स्त्रीचा आपण आदर नक्कीच केला पाहिजे, कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अखंड महाराष्ट्रात राहतो आणि आपण स्त्रीचा सन्मान देखील केला पाहिजे. म्हणून अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. आणि शिवाजी महाराजांकडून तुम्हाला भरपूर काही शिकण्यासारखं आहे आणि त्यांच्याकडून आपण नक्कीच सर्व काही शिकलं पाहिजे. त्यांची रणनीती, त्यांचे विचार आणि त्यांचे आचारसुद्धा. नक्कीच तुम्ही यातून सर्व काही शिकून जीवनात इतके पुढे जाल की तुम्हाला कोणत्याही मागे तुम्हाला नक्कीच मोटिवेशनची गरज भासणार नाही. भविष्यकाळाचा एवढा पण विचार करत बसू नये की वर्तमान काळातील भावना व्यक्त करण्यासाठी शब्द शोधावे लागत नाही. चेहऱ्यावर येणारे भाव सर्व काही गोष्टी व्यक्त करत असतात. स्वभावाच्या प्रेमात पडलं की चेहरे आपोआप आवडू लागतात. भाकरीसुद्धा दोन्ही बाजूने भाजली तरच छान लागते. त्याचप्रमाणे जीवनातही नाती दोन्ही बाजूने निभावली तरच ती चांगली लागत असतात. हृदय हा मानवी शरीराचा सर्वात सुंदर भाग आहे आणि तोच जर स्वच्छ नसेल तर चमकणाऱ्या चेहऱ्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून तुमचं हृदय हे अत्यंत साफ आणि निर्मळ हवं, हे मात्र निश्चित आहे. यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका. कोणतेही काम छोटे नसते. प्रत्येक काम तुम्ही केले पाहिजे आणि त्यातून अनुभव घेतला पाहिजे. नक्कीच तुम्ही जेव्हा यशस्वी व्हाल तेव्हा हेच काम तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला तुमच्या कष्टाची जाणीव नक्की होईल. आठवणीच्या गर्दीत हरवलेली माणसं सहसा लवकर सापडत नाहीत. मैत्री हा असा दागिना आहे जो सगळ्यांकडे दिसतो पण जाणवत नाही. म्हणून अशी मैत्री करायची ती दिसली नाही तरी चालेल पण जाणवली पाहिजे. खोटं बोलणं आणि खोटं वागणं हे क्रेडिट कार्डसारखं असतं. आज वापरताना आनंद मिळतो पण काही कालावधीनंतर त्याची किंमत चुकवावीच लागते. यशप्राप्तीसाठी हेतू आणि त्यातचे विचार याचे एकत्रीकरण महत्त्वाचे ठरते. आणि या जगाचा एक प्रचलित रिवाज आहे, जोपर्यंत मतलब आहे तेव्हा हम साथ साथ है, ज्यावेळी मतलब संपला तेव्हा हम आपके हे कोण. आणि आजच्या मतलबी जगात पैसा एक असा साबण आहे जो आजच्या दुनियेत प्रत्येक डाग साफ व स्वच्छ करू शकतो. म्हणून तुम्ही पैसा नक्कीच कमावला पाहिजे. प्रत्येक क्षण जादुई बनवणाऱ्या माझ्या मित्र व्यक्तीला भरपूर काही मी जीवनात देऊ इच्छित आहे. पण तसेच स्वामी आपल्याला मित्र समजतात आणि ते आपल्याला भरपूर काही देऊ इच्छित आहेत. फक्त आपण त्यांचे नामस्मरण करायला शिकले पाहिजे. वृद्धाश्रमात एक सुंदर वाक्य लिहिले होते, पडलेल्या सुक्या पानावरून जरा हळूवारपणे जा, कारण उन्हात आपण त्यांच्यात सावलीत उभे राहिलेलो होतो. मग अर्थ तुम्हाला नक्कीच कळला असेल तर तुम्ही नक्कीच आईवडिलांची सेवा केली पाहिजे. माणसातील देव सदैव राहिला पाहिजे आणि तो जतन करावा, कारण यावेळी साक्षात देव साहस्यासाठी कधीच धावून येत नाही. तो एकदा देव माणसाशी आपल्या मदतीसाठी योजना करतो आणि त्या माणसांमध्येच आपण देव बघायला शिकलं पाहिजे. आणि देव स्वतः कधीच येणार नाही, तो कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला मदत करत असतो. म्हणून स्वामी ही आपल्याला अशीच लीला दाखवत असतात. फक्त त्या लीला आपण ओळखल्या पाहिजेत. लाचारी स्वीकारून अनेकांच्या सहवासात राहण्यापेक्षा अभिमानाने स्वीकारलेला एकटेपणा कधीही चांगला असतो, हे मात्र तितकंच खरं. जबाबदारी घेणाऱ्या माणसाच्या नशिबी कायम अवहेलना असते, कारण स्वार्थीपणाने कधीच कसलीही तडजोड करत नाहीत, एवढं मात्र निश्चित आहे. आयुष्य बदलण्यासाठी वेळ पुन्हा मिळेल, पण वेळ बदलण्यासाठी पुन्हा आयुष्य मिळत नाही. त्यासाठी वेळेबरोबर आयुष्य जपा. सध्या तुमच्या जीवनात काय करत आहे यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तुमच्या सर्व चिंता आणि तुमची सर्व काळजी देवाला द्या. देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कमेंटमध्ये गॉड इज सुप्रीम असे टाईप करा. भाग्यवंत ठरा. देव आज तुम्हाला म्हणतोय, हार मानू नकोस, मी तुझी ताकद आहे. मी तुला कधी सोडलेलं नाही आणि मी तुला निराश करणार नाही. आता गोष्टी चांगल्या होतील, माझ्यावर विश्वास ठेव. स्वप्न पाहणे ही केवळ सुरुवात आहे. त्यांना साकारण्यासाठी दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम हे आवश्यक आहेत. तुमच्या स्वप्नांचा पिछा करा आणि त्यांना सत्यात उतरवा. सकारात्मक विचाराने आपल्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करा. सकारात्मकता हे आपल्या सर्व अडचणींवर मात करण्याचे शस्त्र आहे. यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःला सतत विकसित करत राहावे लागेल. शिक्षण आणि आत्मविकास हे यशाच्या मार्गावरील 2 महत्त्वाचे स्तंभ आहेत. म्हणून प्रयत्न करा, हार मानू नका.
जेव्हा तुम्ही स्वतः शांतपणे त्यातून मार्ग काढाल, जेव्हा परिस्थिती तुमच्या हाताबाहेर असते, तेव्हा सर्वप्रथम तुमचे डोके शांत असणे खूप गरजेचे आहे. शांत मनाने विचार करा, तुम्हाला नक्कीच मार्ग मिळेल. जेव्हा तुम्ही आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करता, तेव्हाच तुम्ही अर्धी लढाई जिंकलेली असते. आयुष्यात काही झाले तर निराश होऊ नको, संकटांना घाबरू नकोस. किती दुःख आले तरी त्याला तोंड देण्याची तयारी ठेव, कारण तू एकटा नाहीस. मी नेहमी तुझ्यासोबत आहे. देव कुठेही गेलेला नाही. देव नेहमी तुमच्यासोबत आहे आणि तुम्हाला शेवटपर्यंत साथ देणार आहे. देव म्हणतो, तुम्हाला माहीत आहे का, कधी कधी शांत राहणे आणि काहीही बोलणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे. सर्व काही माझ्या हातात सोडा. आणखी तुमचा एकही मिनिट काळजीत घालवू नका. तुमची काळजी मला द्या, मी त्याची काळजी घेईन. आनंदासाठी 5 सोपे नियम. 1. आपले हृदय द्वेषापासून मुक्त करा. 2. तुमचे मन चिंतांपासून मुक्त करा. 3. साधेपणाने जगा. 4. अधिक द्यायला शिका आणि कमी अपेक्षा ठेवा. 5. जिथे देवाचे अस्तित्व आहे तिथे आनंद आहे. जर तुम्हाला खरा आनंद मिळवायचा असेल तर स्वामींच्या पाऊलखुणांचे अनुसरण करा. तुम्ही सहमत असाल तर स्वामी मी तुमचा बाळ अशी कमेंट करा. देव म्हणतो, मी तुम्हाला क्षमा करतो. मला तुम्ही तुमच्या चुका ओळखायला हव्या आहेत. बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुमचा देवावर विश्वास असेल तर स्वामी मी तुमचा बाळ अशी कमेंट करा. देव म्हणतो, जर मी आकाश आणि पृथ्वी 6 दिवसांत निर्माण केली आहे तर मी एका दिवसात तुमचे जीवन सहज बदलू शकेल. लवकरच योग्य वेळ आल्यावर मी तुमची सर्व संकटे संपवणार आहे. तुम्ही माझ्या संकेतांचे अनुसरण करा आणि आपल्या वाढीशी अधिक सुसंगत राहा. जे घडत आहे त्यावर विश्वास ठेवा. तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी कशा चालवल्या जाव्यात हे मला माहिती आहे. तुम्ही याच्याशी सहमत असाल तर स्वामी मी तुमचा बाळ अशी कमेंट करा. देव म्हणतो, जे चांगले आहे ते पहा आणि रात्रंदिवस चिंतन करा. सकारात्मक गोष्टी निवडा. बाळा, मी तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो. तू माझा बाळ आहेस. परमेश्वर सांगतात, पाठलाग करू नका, भीक मागू नका, ताण घेऊ नका, निराश होऊ नका. प्रयत्न करा आणि आराम देखील करा. जेव्हा तुम्ही खरे प्रयत्न कराल तेव्हा तुमच्याकडे सर्व काही येईल आणि मीही तुम्हाला साथ देईन. तुमच्या इच्छा तुम्ही पूर्ण करा. तुम्हाला हवे ते सर्व काही मी द्यायला तयार आहे. तुम्ही सहमत असाल तर स्वामी मी तुमचा बाळ अशी कमेंट करा. आकर्षणाचा कायदा वापरून प्रकट करण्यासाठी प्रत्येक दिवशी अभावापेक्षा विपुलतेचा अधिक विचार करण्यास सराव करा. हे एक स्पष्ट चिन्ह आहे की तुम्ही निस्वार्थी प्रेम करता आणि उच्च शक्तीद्वारे दैवी मार्गदर्शन केले जाते. देवदूत सतत तुमच्यावर लक्ष ठेवून असतात आणि तुमची सर्व स्वप्ने सत्यात उतरवतात. यावर तुमचा विश्वास असल्यास होय अशी कमेंट करा. तुमची परिस्थिती बदलेल की नाही या विचारात तुम्ही अंथरुणावर झोपत असाल तर हे तुमचे चिन्ह आहे की तुम्ही फक्त आणि फक्त विचार करत आहात. पण प्रयत्न केल्याशिवाय तुमची परिस्थिती बदलू शकत नाही. परमेश्वर आता तुमच्यासाठी मार्ग तयार करणार आहेत. फक्त तुम्ही प्रयत्न चालू करा. परमेश्वर सांगत आहेत, आपल्या स्वप्नात अनुसरण करा. तुम्ही फक्त प्रयत्न केल्यावर तुम्हाला पाहिजे ते तुम्ही बनू शकता. सकारात्मक विचार करा, बदल स्वीकारा, स्वतःवर विश्वास ठेवा, कधीही हार मानू नका. मी सदैव तुझ्यासोबत आहे. मी पैशांसंबंधीचे माझे जुने प्रोग्रामिंग नवीन आरोग्यदायी विचारांसह बदलण्यास मोकळे केले आहे. तुम्ही खूप श्रीमंत आणि यशस्वी होणार आहात. जुनी ऊर्जा नष्ट होत आहे, नवीन ऊर्जा प्रवेश करत आहे. छान गोष्टी येत आहेत. तुमच्या आयुष्यात अशी वेळ येईल तेव्हा काही लोकांना त्यांनी तुम्हाला का चुकीचे वागवले याचा पश्चाताप होईल. माझ्यावर विश्वास ठेवा, ते नक्कीच होईल. तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुमचा बाळ अशी कमेंट करा. तुमचे प्रेमळ जीवन आणि तुमचे आध्यात्मिक जीवन पुढील काही महिन्यांतच भरभराटीला येईल. तुम्ही आता पूर्णपणे सकारात्मक होणार आहात. मग तुम्हाला हवे तेच मिळेल. तुमच्यासोबत काहीतरी सकारात्मक आणि अनपेक्षित घडणार आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात खरे प्रेम आकर्षित करत आहात. तुमच्या जीवनातील सर्व पैलू सकारात्मक ऊर्जेने बहरलेले आहेत. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात. परमेश्वर आज तुम्हाला म्हणत आहेत, हा असा व उद्याचा दिवस सर्वोत्कृष्ट असेल जो प्रेमाने भरलेला असेल. लवकरच तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगल्या ठिकाणी पदोन्नती केली जाईल. तुम्ही इतका आनंद अनुभवाल
की तुमच्या सभोवतालचे प्रत्येक क्षण आनंद आणि विश्वासाने भरून जातील. आता तयार राहा. सध्या तुम्ही अशा व्यक्तीला प्रकट करत आहात जो तुमच्याशी भावनिकदृष्ट्या, बौद्धिक आणि लैंगिकदृष्ट्या सुसंगत आहे. सर्व काही अचानक आणि चमत्कारिकपणे तुमच्या बाजूने कसे कार्य करते हे पाहून तुम्ही लवकरच आश्चर्यचकित व्हाल. देव म्हणतो, मला समजले आहे की जीवन चढउतारांनी भरलेले आहे. तथापि घाबरू नका, कारण मी तुझा देव आहे. तू जिथे जाशील तिथे मी असेन. बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. स्वतःशी धीर धर. तुम्ही प्रयत्न करत आहात. जर तुम्हाला काहीतरी साध्य करण्यासाठी किंवा कुठेतरी पोहोचण्याचा विचार करण्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर ठीक आहे. इतरांशी आणि ते काय करत आहेत याची तुलना करण्याचा प्रयत्न करा. तुमच्यासाठी योग्य वेळी योग्य गोष्टी घडतील, त्यावर विश्वास ठेवा. तुम्ही लवकरच तिथे पोहोचाल. देव म्हणतो, तुम्ही सध्या माझ्या योजना समजू शकत नाही, पण लवकरच तुम्हाला समजेल. देवाची वेळ कायमची असू शकते. तो तुमच्यासाठी योग्य वेळी सर्व काही करेल. विश्वास ठेव, मी सर्व काही ठीक करणार आहे. तुम्ही सहमत असाल तर गॉड इज सुप्रीम अशी कमेंट करा. देव म्हणतो, एखाद्या दिवशी तुम्हाला पाहिजे ते सर्व काही सापडेल, परंतु जेव्हा तुम्ही मला शोधाल तेव्हा तुमच्याकडे आवश्यक ते सर्व असेल. देव म्हणतो, काळ बदलेल, तिथे पृथ्वीवर काहीही कायम राहणार नाही. नेहमी सावध राहा आणि शांत राहा. मी तुझे रक्षण करीन, कारण बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. देवाने तुम्हाला स्वतःसाठी निवडले आहे. देव प्रेमाने म्हणतो, मी तुझ्यासोबत कायम आहे. मी कोणत्याही रूपात तुझ्या समोर येत आहे. देव म्हणतो, तुम्हाला मिळवण्याच्या अपयश मिळवण्यापेक्षा शक्यतेची भीती वाटते, म्हणूनच तुम्ही पुढे जात नाही. आपण सेट केलेल्या माणसांना घाबरत आहात. देऊ नकोस, कारण मी तुझे नेतृत्व करत आहे. बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. परमेश्वर तुमच्या प्रेमात वेडा आहे, पण त्याला निस्वार्थ भक्ती आवडते. तुमच्या कुटुंबातील कोणीही गेले नाही अशा ठिकाणी देव तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो. त्याच्याकडे प्रभावी संधी आणि अनुकूलता आहे जी तुम्ही कधीही पाहिली नाही. जर तुमच्या मार्गावर काहीतरी मोठे आणि चांगले घडत नसेल तर तुम्ही त्यासाठी प्रयत्न करत नाही आहात. तुम्हाला जाणवत नाही, पण तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळात देव तुमच्यासोबत असतो. मी तुला निर्माण केले आहे आणि मी तुला घेऊन जाणार आहे. मी तुला सांभाळेन आणि मीच तुला सोडवीन. तुम्ही यावर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे की तुमच्यासाठी एक भवितव्य वाट पाहत आहे, जे या सध्याच्या क्षणी तुम्ही समजण्याच्या पलीकडे आहात आणि ते आश्चर्यकारक असणार आहे. तुम्ही तुमचे काम चालू ठेवा आणि स्वतःवर प्रेम करा. तुम्ही सगळं काही छान करत आहात. तुमची उद्दिष्टे लवकरच प्रकट होणार आहेत. शक्तिशाली कनेक्शन आणि संबंध तयार होत आहेत. सर्व काही काम करत आहे. सकारात्मक विचार पुष्टीकरण आणि कृतींचे परिणाम होणार आहेत. तुम्ही आशीर्वाद घेण्याच्या मार्गावर आहात. तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुमचा बाळ अशी कमेंट करा. इथून पुढे तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडेल. एका वेळेचे स्वप्न आणि तुमची मनापासून इच्छा पूर्ण होईल. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहणे वगळू नका. देवाला तुमचा चांगला मित्र बनवा. तो परिपूर्ण साथीदार आहे. तो एकमेव आहे ज्यावर तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवू शकता. सर्व काही देवासमोर उघडा. तुमची इच्छा सांगा. तुमचे रहस्य सांगा. तुमची स्वप्ने आणि सर्व काही सांगा. तुमच्या मनातील सर्व ओझे परमेश्वर चरणी ठेवून द्या. परमेश्वर सगळं काही ठीक करणारा आहे. तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ असतानाही विश्वासाने उभे राहा. नेहमी लक्षात ठेवा, देव तुमच्या पाठीशी आहे. याच्याशी जर तुम्ही सहमत असाल तर धन्यवाद देवा अशी कमेंट करा. आणि प्रेमळ स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ इथे संपत आहे. असा परमेश्वरी संदेश तुम्हाला आवडला असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ माऊलींचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला सुखात, आनंदात आणि हसत खेळत ठेवू देत. ही स्वामी चरणी मनापासून प्रार्थना. प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आम्ही स्वामी भक्त असे म्हणा. या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच ती घंटा देखील दाबा, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचले जाईल. तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. जीवनात अपयश आले तर घाबरून जाऊ नकोस. जसे किमती वस्तूंना सहज कोणी हात लावू शकत नाही, तसेच मजबूत दरवाजा पार करूनच त्या वस्तूंची प्राप्ती होते. त्याचप्रमाणे यशाची प्राप्ती होण्यासाठी अपयशाचा दरवाजा पार करावा लागेल. जे माझे सच्चे भक्त आहेत त्यांनी कधीच माझ्यावर शंका घेतली नाही.
आणि ज्यांनी शंका घेतली ते कधीच माझ्या ठाई सच्चे नव्हते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात की हा संदेश तुम्ही पूर्णपणे जर ऐकला नाही तर तुमच्यासाठी हा वाईट निर्णय असेल. ब्रह्मांड शक्तीने तुमच्यासाठी अद्भुत आशीर्वाद आणि चमत्कार आज जाहीर केले आहेत. तुम्ही स्वामींना तुमचे गुरु मानत असाल आणि स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला या महिन्याच्या अखेरीस आनंदाची बातमी मिळेल, जी मिळवण्यासाठी तुम्ही स्वामींचा हा संदेश शेवटपर्यंत पहा. तुमच्या स्वप्नातील घरे, तुमच्या स्वप्नातील सुंदर आयुष्य तुम्हाला या संदेशातून स्वामी सत्यदेव इच्छितात. ते स्वप्न तुमचं लवकरच साकार होईल. तुम्ही तुमच्या परिवारासाठी, मुलांसाठी, नातवंडांसाठी काहीतरी खास करू इच्छिता, अशी योजना स्वामी तुमच्यासाठी आखत आहेत. तुमच्यासाठी आशीर्वाद भरभरून घेण्यासाठी आत्ताच आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी तुम्ही महान आहात, तुमची शक्ती अपार आहे असे टाईप करा. स्वामी आशीर्वाद तुमच्या घरामध्ये भरभरून सुख समृद्धी घेऊन येतील. देव तुम्हाला त्यांचे रक्षण होणे वचन देतात. तुम्हाला कोणत्याही अडथळ्यावर मात करण्याची शक्ती आणि तुमची चिंता कमी करण्यास स्वामी मदत करतात, ज्याने तुमच्यासाठी एक उत्कृष्ट नशीब आणि उत्कृष्ट आयुष्य, सुख, समृद्धी आणि तुम्हाला समाधानाच्या मार्गावर आणणार आहे. तुमचा विश्वास असेल तर होय स्वामी, माझा तुमच्या नियोजनावर विश्वास आहे अशी कमेंट करा. आणि स्वामी भक्त असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. देव तुम्हाला म्हणतात, कोणत्या नात्याला पुढे जपायचं आणि कोणत्या नात्याला कुठे थांबवायचं हे जेव्हा तुला समजेल तेव्हा तुला मानसिक त्रास, आर्थिक संकटे दूर होतील. काही नाती सुख देतात तर काही नाती दुःख देतात. या दुःख देणाऱ्या नात्याला त्यातून पुढे सुख मिळेल या भ्रमात जास्त काळ ठेवू नकोस, कारण खोटे जप्त राहिल्यास अपेक्षा करत राहशील आणि अपेक्षांचा भंग झाला तर त्याचं दुःख नक्कीच तुम्हाला होईल. तुमच्या जीवनातील दुःखाची सुरुवात तिथेच होऊन आनंदाच्या, आयुष्याच्या त्रासाला सुरुवात होते. वारंवार तुझा अपेक्षाभंग झाला की तुझं जगणंसुद्धा मुश्किल होऊन जाईल. त्यामुळे अशा नात्याला कुठेपर्यंत आणि कधीपर्यंत जपावं किंवा बाहेर पडावं एवढं जरी तुला समजलं तरी तुझ्यासाठी ते पुरेसं आहे. दुःख देणाऱ्या नात्यांमध्ये स्वतःला दुःखी करण्यापेक्षा तू तुझे मन परमात्म्यामध्ये लाव, नामस्मरणात लाव. ज्या खोट्या गोष्टींच्या मागे तू धावत आहेस ते धावणे थांबव, कारण जे सत्य आहे ते तू आज स्वीकार. बाळा, मी तुझा गुरु आहे, तुला चुकीचे मार्गदर्शन कधीच करणार नाही. जेव्हा तू अशी मागणी करशील की तुला सर्व गोष्टी योग्य वाटतात, त्या दिवशी बाळा माझा तुझा आपला विश्वास कमी झालेला आहे हे विसरू नकोस. कारण प्रत्येक वेळी तुला काय योग्य आहे आणि काय अयोग्य हे ओळखण्याची ताकद मी तुला देत आहे. देव तुम्हाला म्हणत आहेत, तू खरोखर निसर्गाची शक्ती पाहत आहेस, पण परमात्म्याची शक्ती काय हे ओळखले नाहीस. तुझे आणि माझे नाते खास आहे. जर तुम्ही मनात आपले आणि तुम्ही मला आपले ते स्वीकारत असाल तर तुमच्यासाठी अशक्य असे काहीच नाही. जे तुम्ही विचार करू शकता ते तुम्ही नक्कीच प्राप्तही करू शकता. जी तुमची इच्छा आहे ती तुम्ही स्वतःला कमी लेखू नका, कारण तिच्या तुम्ही नक्कीच ओळखून पूर्ण करू शकता. तुमच्यामध्ये ती अपार शक्ती दिलेली आहे. फक्त तुमच्यामध्ये असणारी शक्ती तुम्ही ओळखा. देव तुम्हाला सांगतात की पृथ्वीवर स्वर्गाची सुरुवात आणि स्वर्गसुख मिळवण्याचे आव्हान होत आहे. तुमची चिंता दूर करत आहे. आता थांबू नका, त्रास मागे ठेवा आणि डोळे बंद करून नामस्मरण करत स्वामींकडे या तुमच्या सर्व गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहेत. चालत राहा, विश्वासाने पुढे जात राहा. माझा हात धरून ठेवा. मी तुम्हाला समृद्ध रस्त्याचा मार्ग दाखवेन, जिथे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि बरेच काही साध्य करू शकता. जे योग्य आहे ते करत राहा, त्यामध्ये बाकीच्यांचा विचार घेऊ नका. स्वामी तुम्हाला जो मार्ग दाखवतात तो स्वीकारा आणि स्वामींनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहा. तुमची प्रत्येक प्रार्थना स्वामी ऐकतात. त्याचे उत्तर तुम्हाला प्रार्थनास लगेच मिळेल. त्यावेळेची वाट पहा आणि स्वामींवर विश्वास ठेवून स्वामी मला असेच मार्गदर्शन करत राहा आणि अशीच साथ देत राहा अशी कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची योजना अगदी आनंदाने, वेगाने तुमच्यापर्यंत येईल. स्वामी सांगतात की बाळा, ज्या दिवशी तू जग ओळखायला शिकशील त्या दिवशी तुझे आयुष्य सुखाचे होईल. तुझ्या आयुष्यातील संकटे त्या क्षणाला दूर होतील. फक्त चांगल्या गोष्टी काय आणि वाईट गोष्टी काय हे ओळखायला शिक.
मी तुला प्रत्येक वेळी माणसे ओळखायला शिकवलेले आहे, पण आता ती संकटे आणि माणसांपासून दूर कसे राहायचे हे ओळखायला शिकलास की जीवनात तू सुखाची एक पायरी नक्कीच पुढे जाशील. फक्त कोण आणि कधी तुझ्यासोबत काय करत आहे हे ओळखण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण तुझ्या पाठीला डोळे नाहीत, पण तुझ्या पाठीमागे देवाची साथ आहे. तुझे डोळे देवावर ठेव, देव त्यांचे डोळे नक्कीच तुझ्यावर ठेवतील. तुमच्यासाठी जर तुम्ही सूचना ऐकल्या असतील तर तुमच्या जीवनाची जबाबदारी स्वामी स्वतः घेतात. ते तुम्हाला आदर देतात आणि बक्षीसही देतात. असा वारा तुमच्यापर्यंत कधीही येऊ देणार नाहीत की जो वारा तुमच्या जीवनात वादळ घेऊन येईल आणि तुमच्या जीवनातून शांतता दूर करेल. स्वामी त्या वायांना तुमच्या अगोदर स्वतः पुढे येतील आणि ते वारे स्वतःवर घेऊन तुम्हाला त्या वाऱ्याची थोडीशीही झळ सोसू देणार नाहीत. ज्या दिवशी कुठलीही समस्या तुझ्या आयुष्यात उद्भवते त्याच दिवशी समाधान देखील जन्म घेते आणि म्हणूनच कुठल्याही समस्येला तू भिवू नकोस. फक्त त्यातून तू मार्ग काढत राहा आणि तो कसा काढायचा हा विचार कर. स्वामींचे हे वाक्य लक्षात असू दे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, तुझ्यासोबत कितीही वाईट प्रसंग घडले, कितीही लोकांनी त्रास दिला आणि कितीही लोकांनी तुला वाईट ठरवण्याचा प्रयत्न केला, कितीही संकटे आली, तरी हे वाक्य तुला नक्कीच त्या त्रासातून, त्या संकटातून दूर करेल. तुझ्यापासून त्या संकटाची मुक्ती करून तुला स्वामी जीवनात नक्कीच एक प्रवाह आणि एक मार्ग तयार करून देतील. फक्त प्रेम आणि विश्वास, स्वामी श्रद्धा यामध्ये कधीही खंड पडू देऊ नकोस. मग पहा, तुझ्या जीवनात कुठल्याही संकटाला थारा नाही आणि कुठल्याही दुःखाला तुझ्यापासून कोणीही जवळ करू शकणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, चिंता करणे सोड, मनातील भीती काढ, कारण या पृथ्वीवर जो जन्माला आलेला आहे त्याचा मृत्यू अटळ आहे. प्रत्येकाला हे जग सोडून जायचंय. मग आहे त्या दिवसात शरीराचा, सौंदर्याचा आणि तुझ्या संपत्तीचा गर्व न करता शरीर मरणार आहे, सर्व इथेच टाकून जायचं आहे हे लक्षात घे आणि जीवनाचा प्रत्येक क्षणाचा आणि प्रत्येक दिवसातील प्रत्येक वेळेचा आनंद घे. बाकी सर्व माझ्यावरती सोपव, मी त्याचे योग्य नियोजन नक्कीच करेन. तुझा विश्वास असेल तर, हा संदेश शेवटपर्यंत ऐकला असशील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा. तुझ्यासाठी स्वामी सेविका एक मार्ग नक्कीच तयार होईल आणि त्या मार्गात तुझ्या जीवनाचे कल्याण नक्कीच असेल. स्वामी म्हणतात, बाळा, चुकून जरी या संदेशापर्यंत आला आहेस तर शेवटपर्यंत हे माझे बोल तुझे जीवन परिवर्तन करतील. जर तू हे ऐकले तर तुला माझे आशीर्वाद प्राप्त होण्यापासून कोणीही वंचित ठेवणार नाही. स्वामी म्हणतात, माझ्याकडे जे कोणी प्रेम, आनंद मागू इच्छितात त्यांना मी सांगू इच्छितो की प्रेम हा एक असा अनुभव आहे जो मनुष्याला कधीही पराजित होऊ देत नाही आणि घृणा हा असा अनुभव आहे जो माणसाला कधीच जिंकू देत नाही. तेव्हा तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता, तुम्ही ज्यांच्यावर माया करता, त्यांना आपलेसे करण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात ते सर्व काही देव मान्य करत आहे. तुम्हाला लवकरच तुमचे प्रेम, तुमचे आनंदाचे क्षण, तुमचे सुसंवाद प्राप्त होणार आहेत. विचार करणे टाळा, कारण विचार केल्याने तुमचा ना भूत, ना भविष्य, ना वर्तमान बदलणार आहे. त्याऐवजी कर्म करा, त्यामुळे तुम्ही अधिक प्रबलतेने पुढे जाल. आयुष्य म्हणजे भविष्यकाळ किंवा भूतकाळ नव्हे, तर आयुष्य म्हणजे वर्तमान आहे. म्हणूनच केवळ वर्तमानाचा विचार करा. आपण नेहमी त्याचा चेहरा शोधला पाहिजे. आपण त्याचे ऐकण्यास आणि त्याच्यासाठी आपले अंतःकरण उघडण्यास तयार असले पाहिजे. जेव्हा आपण हे करतो तेव्हा तो त्याच्या वचनाद्वारे आणि त्याच्या इतर संदेशाद्वारे आपल्याशी बोलतो. जेव्हा आपण देवाचा आवाज ऐकतो तेव्हा तो आपल्या जीवनातील प्रत्येक घटनेत आपल्याला मार्गदर्शन करेल. हे आपल्याला लोकांशी कसे वागावे, कुठे आणि केव्हा सेवा करावी, त्यांच्याकडे आपल्यासाठी कोणत्या नोकऱ्या किंवा करिअर आहे आणि बरेच काही दर्शवते. तुम्ही एकटे नाही आहात. बऱ्याच लोकांना वाटते की ते एकटे आहेत, परंतु ते तसे नाहीत. त्यांचे मित्र, कुटुंब हे शेजारी आहेत जे त्यांच्यावर प्रेम करतात. त्यांचा एक समुदाय आहे जो त्यांची काळजी घेतो आणि त्यांना आनंदी राहायचे आहे. देवालाही तुमची काळजी आहे. तो तुमच्यावर इतके प्रेम करतो की असे सुंदर सुंदर संदेश तो तुमच्यासाठी पाठवत असतो. तुम्ही आनंदी व्हावे अशी देवाची इच्छा आहे. देव फक्त आपल्याद्वारे कार्य करून काही गोष्टी करू शकतो आणि जर आपल्या प्रार्थनेने आपल्याला यश मिळणार असेल
तर आपल्याला योग्य प्रकारे प्रार्थना कशी करावी हे माहीत असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रार्थनेसाठी येथे काही टिपा मी देत आहे. ज्यांचा मूड चांगला आहे, जेव्हा आपल्याला स्वतःबद्दल चांगले वाटते, तेव्हा आपल्या प्रार्थना परिणामकारक होण्याची अधिक शक्यता असते. जर काही वाईट घडले, तर जेव्हा आपण पराभूत किंवा नैराश्य किंवा रागाने देवाकडे मदतीसाठी जातो, त्यापेक्षा जास्त शक्यता असते तुम्हाला जे नको आहे त्यापेक्षा तुम्हाला काय हवे आहे याबद्दल प्रार्थना करा. म्हणून आपण सुद्धा देवाबद्दल सुवार्ता सांगून इतरांवर प्रेम केले पाहिजे. या जीवनात आनंदी राहण्याचा आणि आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी राहण्याचा हा एकमेव मार्ग आहे. स्वर्गात खऱ्या अर्थाने आनंदी होण्याचा हा एकमेव मार्ग आहे, जिथे मृत्यू किंवा वेदना किंवा दुःख किंवा नुकसान काहीही नाही. जर तुम्हाला हा संदेश मिळाला असेल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा. देवाने आपल्याला त्याच्या प्रतिमेत निर्माण केले आहे, जेणेकरून त्याच्यासारखे प्रेम इतरांना क्षमा करणे, इतरांना मदत करणे आणि त्यांच्याकडून कोणत्याही प्रतिफळाची अपेक्षा न करता असे करून त्याचा अभिमान बाळगू शकतो. पण याहूनही महत्त्वाचे म्हणजे तो आपल्यावर जसे प्रेम करतो तसे इतरांवर प्रेम करून आपण त्याच्यावर प्रेम करावे अशी देवाची इच्छा आहे. प्रथमच देव तुमच्याशी बोलत आहे. तो खरा आहे, तो अस्तित्वात आहे आणि तुमच्यावर प्रेम करतो हे तुम्हाला कळावे अशी त्याच्या अतूट प्रेमाची तुम्ही खात्री बाळगावी अशी देवाची इच्छा आहे. देव तुमच्यावर प्रेम करतो आणि तुम्ही आनंदी व्हावे अशी देवाची इच्छा आहे. देव सदैव तुमच्या पाठीशी आहे हे सांगण्यासाठी मी येथे आहे. तुमचा दिवस कितीही वाईट असला तरी देव तुम्हाला कधीही सोडणार नाही. त्याला तुमच्याकडून ऐकायचं आहे आणि गोष्टी चुकीच्या घडत असताना तो कशी मदत करू शकतो हे जाणून घ्यायचं आहे. हे विसरणे सोपे आहे, कारण आपण सर्वजण आपल्या स्वतःच्या जीवनात इतके व्यस्त आहोत की आपण दुसऱ्या व्यक्तीचे दुःख किंवा संघर्ष पाहू शकत नाही. दुःख भोगावे अशी देवाची इच्छा नाही. जर आपण परमेश्वराचा शोध घेतला तर तो आपले मार्ग निर्देशित करेल आणि आपली पावले दृढ करेल. जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवू, तो आपल्या अंधारातून मार्ग दाखवेल आणि आम्हाला वाहत्या पाण्यात सुरक्षितपणे घेऊन जाईल. हा विनाश आणि निराशेचा संदेश नाही, तर आशेचा संदेश आहे. देव अजूनही इथे तुमच्याजवळ आहे. तो अजूनही नियंत्रणात आहे आणि तो तुम्हाला शोधत आहे. त्याला तुमचा मित्र व्हायचा आहे. त्याला तुमच्याभोवती हात ठेवून सांगायचं आहे की सर्व काही ठीक होईल. देव तुमची वाट पाहत आहे. आपण ज्या जीवनासाठी तयार केले होते ते जगण्यास सुरुवात करण्यास उशीर झालेला नाही. देवाने आपल्याला समाजात राहण्यासाठी आणि एकमेकांवर प्रेम करण्यासाठी आणि सेवा करण्यासाठी निर्माण केले आहे. खरं तर देव प्रेम आहे. आपण आनंदी आणि पूर्ण व्हावे अशी देवाची इच्छा आहे. पण फक्त आमचे सर्वत्र प्रयत्न करणे पुरेसे नाही. ते कसे करावे हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. देवाने आपल्याला आधीच त्याची मुले म्हणून निवडले आहे आणि आपण त्याच्या कुटुंबाचा एक भाग म्हणून आनंदात आणि शांतीने जगावे अशी देवाची इच्छा आहे. जर आपण त्याला आपल्या जीवनावर नियंत्रण ठेवू दिले, आपले जीवन त्याला समर्पित केले आणि आपल्यासाठी त्याची इच्छा पूर्ण केली, तर आपल्याला हे सर्व आशीर्वाद मिळू शकतात. देवावर प्रेम करणे हे केवळ तुमचे कर्तव्यच नाही, तर तुमचा विशेष अधिकार देखील आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो. माझ्याकडे तुमच्यासाठी एक संदेश आहे आणि मी तुझ्यावर प्रेम करत आहे आणि मी तुला सांगू इच्छितो की मला ते प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग सापडला आहे. त्या मार्गाला देवाच्या वचनाची देणगी म्हणतात. देवाचे वचन लोकांसमोर मांडणे आणि ते म्हणून स्वीकारण्यात त्यांना मदत करणे हे प्रचारक म्हणून माझे काम आहे. तुम्ही आनंदी व्हावे अशी देवाची इच्छा आहे आणि तुम्ही सुरक्षित राहावे अशी देवाची इच्छा आहे. जर तुम्ही त्याला तुमच्या पापांची क्षमा करण्यास आणि त्याला पवित्र आत्मा देण्यास सांगितले तर तो तसे करेल. देवाने तुमच्यासाठी स्वर्गात एक जागा देखील तयार केली आहे, जिथे अधिक दुःख नाही तर आनंदच आनंद कायमचा आहे. जग एक धोकादायक ठिकाण आहे, परंतु त्यांच्या नियंत्रणात आहे. जेव्हा तुम्ही घाबरता तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवा. जग दुष्ट लोकांनी भरलेले आहे, जे आपले नुकसान करू इच्छितात, आपल्यापासून चोरी करू इच्छितात आणि आपले जीवन नष्ट करू इच्छितात. आपण आपल्या सभोवतालच्या धोक्यांपासून सावध असले पाहिजे. ते कोणत्याही परिस्थितीत टाळले पाहिजे. पण या धोक्यांपासून आपले रक्षण करण्यासाठी देव आहे. तो वाईट गोष्टी होऊ देत नाही, पण आपल्या भीतीवर मात करण्याची ताकदही देतो.
जेव्हा आपल्याला भीती वाटते तेव्हा आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की देव आपल्याबरोबर आहे आणि आपण फक्त ऐकल्यास तो आपल्याला धोक्यापासून वाचवेल. आणि हेच देवाचे प्रेम आहे. देव स्वतःचे जीवन आहे. देव सर्व सृष्टीचे हृदय आहे आणि सर्व चांगल्या गोष्टींचा उगम आहे. देवाला तुमच्या शाश्वत आनंदाची इच्छा आहे आणि म्हणून त्याच्यावर तुमचे प्रेम आहे. एखाद्यावर प्रेम करणे म्हणजे त्यांना जे हवे असते ते हवे असते. देवावर प्रेम करणे म्हणजे त्याला जे हवे असते ते हवे असते. म्हणूनच आपण नेहमी आपल्या प्रभूची आपल्याकडून काय इच्छा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि नंतर आपल्या जीवनासाठी, त्याच्या योजनेसाठी स्वतःला पूर्णपणे सोडून दिले पाहिजे. कारण देवाने तुमच्या तारणासाठी त्याच्या योजना अगोदरच सांगितल्या आहेत, जेणेकरून स्वइच्छेने स्वतःलाही त्याच्या स्वाधीन करू. त्याच्या कृपेचे आणि दयेचे पात्र आहोत. तुमच्याबद्दल सर्व काही माहीत आहे. तो तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमची काळजी करतो. तुमच्या जीवनात काही झाले तरी तुम्ही तुमच्यासाठी तो असेल यावर विश्वास ठेवू शकता आणि तुमच्या मार्गात जे काही येईल त्यात तुम्हाला मदत करू शकता. आणि दुसरा संदेश असा आहे की तो इतर सर्वांवर देखील प्रेम करतो. ते सर्व त्याच्यासाठी महत्त्वाचे आहे आणि त्याला त्यांची किती काळजी आहे हे त्यांना कळावे अशी देवाची इच्छा आहे. देव म्हणतो तुमचे जीवन कसे घडेल हे ठरवण्याची शक्ती मी तुमच्यामध्ये ठेवली आहे. तुम्ही आनंदी किंवा दुःखी, यशस्वी किंवा अयशस्वी, निरोगी किंवा आजारी, उत्पादक किंवा आळशी इत्यादी निवडू शकता. असे वाटू शकते की जीवनात काही निवडी आहेत, परंतु जेव्हा तुम्ही त्याकडे बारकाईने पाहता तेव्हा प्रत्यक्षात तुम्ही जाऊ शकता अशा असंख्य दिशानिर्देश आहेत. आपण सर्वांनी आपल्या जीवनात दररोज निवडी केल्या पाहिजेत. मग जसे की आपण विशिष्ट औषध घ्यावे की नाही, निवडी आपल्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक आहेत आणि जर आपल्याला त्या करायच्या असतील तर त्या प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक क्षणी केल्या जाऊ शकतात. माझा यावर विश्वास आहे आणि माझा असाही विश्वास आहे की जर तुम्हाला ते ऐकायचे असेल तर तुम्हाला ते ऐकावे लागेल. काही लोक म्हणतात की देव अस्तित्वात नाही. ते असे म्हणतात कारण त्यांना वेदना, दुःख आणि मृत्यू यांसारख्या गोष्टी कशा स्पष्ट करायच्या हे त्यांना माहीत नाही. पण मला वाटते की ते खरे नाही. मला वाटते की देव अस्तित्वात आहे. मला वाटते की जो कोणी त्यांचे संदेश ऐकतात त्या प्रत्येकासाठी तो रोज एक संदेश पाठवत असतो. जर तुम्हाला देवाकडून ऐकायचे असेल तर तुम्हाला फक्त त्यालाच विचारावे लागेल. फक्त त्याला तुमच्या आशा आणि भीती, तुमचे त्रास आणि आनंद सांगा. भविष्यासाठी तुमच्या आशा आणि वर्तमान क्षणांबद्दल तुमच्या चिंता आणि नंतर त्याला प्रतिसाद देण्याची प्रतीक्षा करा. हे तुम्ही ऐकले पाहिजे आणि त्याचे पालन केले पाहिजे. हा दुसरा धर्म किंवा दुसरे तत्त्वज्ञान नाही. हे सत्य आहे आणि ते तुम्हाला मुक्त करेल. तुमच्यासाठी देवाचा संदेश सोपा आहे की तुम्ही त्याला प्रिय आहात. तुम्हाला एका उद्देशाने बनवले आहे आणि हा उद्देश इतरांवर प्रेम करणे हा आहे. तुमची निर्मिती देवाच्या प्रतिमेत झाली आहे आणि जसे त्याने तुम्हाला निर्माण केले तसे तुम्ही मौल्यवान आणि सुंदर आहात. तुमची निर्मिती इतरांवर प्रेम करण्यासाठी केली आहे, जसे तो त्यांच्यावर प्रेम करतो. तू एकटा नाहीस. तुमचा एक उद्देश आहे आणि तुम्हाला काहीतरी करायचे आहे. जग अशा लोकांनी भरलेले आहे ज्यांना वाटते की ते काहीतरी करत आहेत पण करत नाहीत. त्यांना जे करायला हवे होते ते करत नाहीत. ते फक्त त्यांना काही करायचे ते करत आहेत. जोपर्यंत तुम्ही स्वतःला शक्य तितक्या पूर्णपणे ओळखत नाही तोपर्यंत तुम्हाला संपूर्ण इतिहास आणि जीवनाचा संपूर्ण मार्ग माहीत नाही. पण जर तुम्ही स्वतःलाच ओळखत नसाल तर तुम्हाला दुसरे कसे कळतील? तुम्ही खरोखर जगण्यापूर्वी मरण्यास तयार असले पाहिजे. जगण्यासाठी ते पुरेसे नाही. आपल्या स्वतःच्या आयुष्यात स्वतःची काळजी घेणे पुरेसे नाही. तुम्ही इतरांसाठी मरण्यासहित तयार असले पाहिजे. देव म्हणतो जीवन हा एक सततचा प्रवास आहे. तुम्ही चुका कराल आणि त्यांच्याकडून शिकाल. आयुष्य हे परिपूर्ण असण्याबद्दल नाही तर आपल्या चुकांमधून शिकणे, वाढणे आणि दररोज चांगले बनणे आहे. चुका करण्यास घाबरू नका. देव म्हणतो एक व्यक्ती म्हणून तुम्ही वाढू शकता. हा एकमेव मार्ग म्हणजे आयुष्यात चुका करणे. तुम्ही त्यांच्याकडून कसे शिकता आणि त्यासाठी अधिक चांगले बनता हे सर्वात महत्त्वाचे आहे. पण देवाने आपल्यापैकी प्रत्येकाला धैर्यवान बनण्याचा आणि जगण्याचा संदेश दिला आहे. जग हे पाहण्यासाठी आणि करण्यासारख्या अनेक अद्भुत गोष्टींसह एक महान सौंदर्याचे ठिकाण आहे.
परंतु त्यात अनेक धोके आणि अडचणी देखील आहेत आणि जगण्यासाठी आपण स्वतःची काळजी कशी घ्यावी हे शिकले पाहिजे. आपण आनंदी व्हावे अशी देवाची इच्छा आहे. तो आपल्याला विनाकारण दुःख भोगू देणार नाही, मारणार नाही. पण जेव्हा आपण आजारी असतो किंवा दुखापत होते तेव्हा आपण स्वतःची काळजी घ्यावी अशी तो अपेक्षा करतो. जेव्हा आपण त्याला विचारतो तेव्हा तो आपल्याला मदत करेल, परंतु केवळ तेव्हाच जेव्हा आपला त्याच्यावरील विश्वास मजबूत असेल. देव म्हणतो, मी अस्तित्वात आहे याबद्दल तुम्ही कधीही शंका घेऊ नये किंवा मी अस्तित्वात नाही असा विचार करू नये, कारण मला तुम्ही खूप प्रिय आहात आणि मला तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. विश्वात बदल घडवून आणणारे तुम्ही आहात. तुम्हाला तुमचा आशीर्वाद मिळेल. त्याच्याकडे एक चेहरा आणि व्यक्तिमत्व आहे. ज्याच्याशी बोलायचे आहे तो आपल्यावर प्रेम करतो आणि आपण त्याच्यावर परत प्रेम करावे अशी देवाची इच्छा आहे. आपण आनंदी व्हावे अशी देवाची इच्छा आहे. इतरांद्वारे प्रेम आणि मौल्यवान वाटणे आणि जीवनात एक उद्देश ठेवा ज्यामुळे आपल्याला पूर्ण झाल्यासारखे वाटते. भक्तांनो, हा एक संदेश आहे जो ऐकणे आणि विश्वास ठेवणे कठीण आहे. तुम्हाला ते नको आहे, कारण याचा अर्थ तुम्हाला तुमचे जीवन काही खोल मार्गांनी बदलण्याची गरज आहे. पण देव अजूनही देव आहे आणि त्याचा संदेश अजूनही खरा आहे. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे लोक आपल्याला तेच प्रेम देतील जे आपल्याला हवंय याच्यावर विश्वास ठेवणे. त्यामुळे तुम्ही भगवंतावर विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसतात. काही गोष्टी या नियतीने ठरवलेल्या असतात. आर्थिक परिस्थिती वाईट असेल तर पैसे मिळवण्याचे, कमवण्याचे चांगले मार्ग तुम्ही शोधायला लागा. प्रेमात अपयश आल्यास निराश न होता, खचून न जाता तो विषय शक्य होईल तितक्या लवकर सोडून द्यायला शिका. हे इतकं सोपं नाही, पण प्रयत्न करा. त्याला पर्यायच नाही. तिथेच त्या नात्याला पूर्ण विराम द्या आणि करिअर करण्यात किंवा इतर गोष्टी करण्याला महत्त्व द्या. कारण आयुष्यात पुन्हा एखादी चांगली व्यक्ती येऊ शकते. आपलं काय चुकलं याचा विचार करा आणि त्या चुका सुधारण्यावर भर द्या. जे समोर आहे ते स्वीकारून पुढे चला. झालं गेलं विसरून जा. परिस्थिती बदलण्यासाठी किंवा त्यातून बाहेर येण्यासाठी स्वतः प्रयत्न करा. तुम्ही प्रयत्न करताना जर तुमच्या पाठीशी भगवंत नसेल तर मग विचारा. परिस्थितीनुसार तुम्ही वागायला शिका. गरज ओळखून पैशांचा वापर करा. हे जमत नाही, हे येत नाही, यामुळे सगळं वाढलं आहे असं बोलण्यापेक्षा जे येत नाही ते शिकून घ्या आणि प्रत्येक गोष्टीत यश प्रदान करा. सहमत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. एखाद्या घरात एक व्यक्ती कमावती असते, पण अचानक तीच व्यक्ती अकाली मृत्यू पावते. अशा वेळी जी परिस्थिती ओढावते ती वाईटच असते, पण त्या परिस्थितीत जास्तीत जास्त वेळ न घालवता पुढे काहीतरी गोष्टी मांडून ठेवल्या आहेत हा विचार करून त्यातून बाहेर पडलंच पाहिजे. खरंच माणसाला वाईट काळातून, वाईट परिस्थितीमधून बाहेर यायचं असेल तर त्याने भावनिकदृष्ट्या जास्त गुंतून न पडता प्रॅक्टिकली विचार करणे गरजेचे आहे. खरे तर वाईट परिस्थितीतून बाहेर पडणं सहजासहजी कोणालाही शक्य नसतं, परंतु ते अवघडही नाही. पण जर माणसाला परिस्थिती बदलायची असेल तर तो कुठल्याही परिस्थितीत प्रयत्नांची पराकाष्ठा करून ती बदलतोच. त्यामुळे प्रयत्न करा. नुसताच विचार करण्यापेक्षा सोबत कृती देखील करा. कारण प्रयत्नशील भक्तच भगवंताला प्रिय असतात आणि मला माहिती आहे तुम्ही भगवंताचे प्रिय आहात. म्हणून तर हा संदेश तुम्ही इथेपर्यंत पाहिलेला आहे. आताही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश 2 जणांना शेअर करा आणि भाग्यवंत ठराल. आपलं दुःख प्रत्येकाला तुम्ही सांगत बसू नका, कारण प्रत्येकाकडे मलम नाही, पण मीठ मात्र सगळ्यांकडे आहे. या पृथ्वीवर सुखी, समाधानी असा कोणीही नाही. एक लक्षात ठेवा, या पृथ्वीवर असा कोणीही नाही ज्याला दुःख, समस्या नाहीत. आव्हान जीवनाचा भाग आहे. फक्त एक मृत व्यक्ती आहे ज्याला कोणतेही आव्हान नाही. तुम्ही स्वतःला तुमच्या मनात ज्या पद्धतीने इमॅजिन करता त्याचा तुमच्या आनंदावर परिणाम होऊ शकतो. म्हणून तुम्ही स्वतःला एक मौल्यवान आणि सुंदर व्यक्ती आहोत असे इमॅजिनेशन करा आणि बघा लोक तुमच्याबद्दल काय बोलतात यावर काहीच विचार करू नका. काही लोक दुःखी असतात, ते फक्त तुम्हाला वाईट वाटण्यासाठी काहीतरी बोलू शकतात. कधीही मैत्री करताना वाजवी लोकांशी करा, जे तुम्हाला आनंद देतील. जे तुमची थट्टा किंवा तुमच्या आव्हानांवर हसतात त्यांच्याशी अजिबात मैत्री करू नका. आज तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात असाल तरीही हार मानू नका.
कारण जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आशा आहे. आशा आहे तिथे निराशा नाही. खूप प्रार्थना करा. प्रार्थना हा एक उत्प्रेरक आहे, जी तुमचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचवण्यासाठी वेग धरू शकतो. आणि तुम्ही मनापासून केलेली प्रार्थना भगवंत कधीच नाकारू शकत नाही, कारण भगवंताचे प्रेम आपल्या भक्तांवर अफाट असते आणि तो आपल्या भक्तांना कायमच साथ देत असतो. विश्वास असल्यास स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा. तुम्ही प्रत्येक क्षणी धोका पत्करा. जर तुम्ही तो नाही पत्करला तर तुमच्या मनातील इच्छा या पूर्ण होणार नाहीत. इतरांच्या फायद्यासाठी तुमची भूमिका कधीही बदलू नका, कारण तुमची भूमिका तुमच्यापेक्षा चांगली कोणीच निभावू शकत नाही. तुमचं आयुष्य तुम्ही छान आनंदाने भरभरून जगा, कारण आपला आनंद हा आपल्या हातात आहे. आनंदी राहण्यासाठी पैसा लागत नाही. आपला विचार बदला, आयुष्य बदलेल. नावं ठेवणारे असतील हे तुम्ही ठरवा. जीवनाच्या शर्यतीत कधीही दुसऱ्याला हरवण्यासाठी पळायचं नाही. पळायचं असेल तर स्वतःला जिंकण्यासाठी. आयुष्यात कधीच कोणाला कमी समजायचं नाही. त्यामुळे भगवंतावर विश्वास ठेवा आणि आपले कर्म करत राहा. आपले कर्म चांगले असतात तर भगवंत आपल्याला कशाचीच कमी पडू देत नाही. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या मनात जे काही नकारात्मक विचार येतात त्याच विचाराने आजपर्यंत तुझ्या हातून कुठलेही कार्य यशस्वी झालेले नाही. म्हणून बाळा, आम्ही तुम्हाला नेहमी तेच सांगत असतो की मनामध्ये सकारात्मक विचार ठेवून उच्च कार्याला सुरुवात करून तर पहा. त्यामध्ये तुम्हाला यश नाही मिळाले तर सांगा. बाळा, आता तुझी शत्रूची पीडा तुझ्या आयुष्यातून निघून गेली आहे. त्या शत्रूंना आता दूर करण्यात आले आहे, कारण बाळा, त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली आहे. बाळा, आता तू त्यांची चिंता करू नकोस. आता तुला जर तुझ्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवून यशाची सुरुवात इथूनच होणार आहे. हो बाळा, कारण जेव्हा तुमचा आत्मविश्वास खंबीर असतो तेव्हा तुमच्यासाठी कुठलेही कार्य अशक्य ते शक्य होत राहते. म्हणूनच स्वतःचा विश्वास ढळू न देता उच्च कार्य सुरुवात कर. त्यामध्ये तुला यश नाही मिळाले तर सांग. स्वामी म्हणतात, बाळा, कितीही वाईट काळ असू दे, कितीही बिकट परिस्थिती असू दे, कितीही तुझ्या आयुष्यामध्ये संघर्ष असू दे, फक्त संयम हाच एक असा तुझ्याजवळ मार्ग आहे ज्याद्वारे तू प्रयत्न करत आपल्या यशाचे द्वार उघडू शकतोस. कारण बाळा, जो प्रयत्नच करत नाही त्याच्या हातून कुठलेही कार्य घडणार नाही. कारण प्रयत्नांती परमेश्वर असतो हे सर्वांनाच माहिती आहे. म्हणून बाळा, प्रयत्न करत राहा. आम्ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आमचे आशीर्वाद, आमचे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहे. बाळा, आता ही ब्रह्मांडाची शक्ती तुझ्यासाठी कार्य करत आहे. जर या शक्तीचे तुझ्या पाठीशी आशीर्वाद आणि प्रेम आहेत तर बाळा, तू कोणाला घाबरतोस आणि कशाला? कारण जर तुझ्या ओठांमध्ये आमचे नामस्मरण अखंड आहे तर तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाही. बाळा, घाबरतात ते ज्यांना भक्ती करायचा कंटाळा येतो. घाबरतात ते ज्यांना देवाचे नामस्मरण करण्याचा कंटाळा येतो. त्यांना सर्व काही भक्ती आणि प्रयत्न न करता सर्व काही प्राप्त करायचे असते. पण बाळा, असे होत नाही. कारण जेव्हा जेव्हा माझे स्वामीप्रिय बाळ मला आर्त मनाने साथ घालतो तेव्हा त्याच्या त्या साधेला मला त्वरित यावे लागते. कारण जिथे भक्ती असते, जिथे नामस्मरण असते, तिथेही स्वामी आई अखंड असते. जो आमची भक्ती करत नाही, जो आमचे नामस्मरण करत नाही, ज्याच्या प्रती कुठल्याही देवाचे श्रद्धास्थान नाही, त्याला आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये कधीही यश प्राप्त होत नाही. त्याने कितीही प्रयत्न करूनही तो सुखी राहू शकत नाही. कारण त्याच्या मनामध्ये सदैव नकारात्मक विचार असतात. सदैव दुसऱ्यांचे वाईट चिंतणारे विचार असतात. म्हणून बाळा, कधीही आपल्या मनामध्ये वाईट विचार आणू नका. नेहमी सकारात्मक विचाराने आपल्या प्रत्येक कार्याला सुरुवात करा. बाळा, अपयश आले तरी डगमगू नका, घाबरू नका आणि खचून तर माघार अजिबात घेऊ नका. कारण बाळा, अपयश म्हणजे संकट नाही, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे काहीतरी असे संकेत असतात ज्याद्वारे आपल्याला त्यातूनच मार्ग काढायचा असतो. स्वामी म्हणतात, बाळा, आता चिंतामुक्त होशील, कारण ज्या क्षणी तू हा संदेश ऐकशील त्या क्षणी तुझे शत्रू हार मानणार आहे. हो बाळा, कारण तुझ्या जवळच्या माणसाने तुला आजपर्यंत खूप त्रास दिला आहे. म्हणूनच हा फक्त संदेश तुझ्यासाठीच आहे की तुला यातून कसे सावरायचे आहे, कसे स्वतःसाठी खंबीरपणे तुझ्या आयुष्यामध्ये उभे राहायचे आहे. म्हणूनच बाळा, वेळ निघून जायच्या आधी हा संदेश शांत मनाने ऐकून तर पहा, चिंतामुक्त होशील. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा जेव्हा तुमच्या हातून काही चुका होतात त्या नकळत होत असतात.
तुम्हाला याची जाणीव देखील नसते, पण या चुका पुढे जाऊन याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. म्हणून कधीही शांत मनाने कुठलीही कृती करत चला. आपल्या हातून कधीही कोणाचाही अपमान होऊ देऊ नका. कधीही थोरा मोठ्यांचा अपमान करू नका. स्वामी म्हणतात, बाळा विश्वास ठेव. यापुढे हा संदेश ऐकल्यानंतर तू कधीही कोणासमोरही अश्रू ढाळणार नाहीस. अडचणींना पाहून माघार घेऊन न थांबता तुझे कार्य करत राहणार आहेस. बाळा, हाच आमचा तुझ्यावरचा खंबीर विश्वास आहे आणि तुझा जो आमच्याप्रती विश्वास आहे तो कधीही ढळू देऊ नकोस. स्वामी म्हणतात, आता चमत्कारांना सुरुवात झाली आहे. हो बाळा, आता तुझ्या आयुष्यामध्ये असे काही चमत्कार होणार आहेत ज्याची तू आजपर्यंत कल्पना देखील केली नसशील. ज्या सुखाची तू आजपर्यंत वाट पाहत होतास तेच सुख तुझ्या आयुष्यामध्ये येणार आहे. बाळा, हे सर्व घेण्यासाठी तू आनंदाने तयार आहेस ना? स्वामी भक्तांनो, तुम्ही आनंदाने तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी हे सर्व आनंदाने घेण्यास तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, कुठलेही ध्येय साध्य करणे खूप कठीण असते, पण जर तुमच्यामध्ये आत्मविश्वास खंबीर असेल तर तुमच्यासाठी काहीही अशक्य नाही. आता तुम्ही सर्व अशक्य ते शक्य करून दाखवणार आहात. हो बाळा, कारण माझा स्वामीप्रिय बाळ कुठल्याही कार्यामध्ये आता स्वतःला हार मानणार नाही. कितीही बिकट परिस्थिती असो, आता खचणार नाही आणि मी माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. बाळा, हा संदेश जर दुर्लक्ष केलास तर तुझ्या आयुष्यामध्ये जे काही बदल होणार आहेत ते तुला पाहावयास मिळणार नाहीत. म्हणून शांत मनाने हा संदेश शेवटपर्यंत ऐक. स्वामी म्हणतात, आता बाळा, तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. आता तुझे नशीब बदलणार आहे. तुझ्या नशिबामध्ये, तुझ्या आयुष्यामध्ये ते दिव्य चमत्कार असे काही होणार आहेत ज्याची तू कल्पना देखील केली नसशील. बाळा, आता तुझ्यामध्ये जे काही आहे, तुझ्या मनात जे आहे ते सर्व पूर्ण होणार आहे. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन स्वामी संदेशासोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, आपली व इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.